मंडळी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्षफूट लोकसभेला महायुती आणि भाजपाच्या अंगलट आली। विशेषतः राष्ट्रवादीत फूट पाडून शरद पवार यांना एकाकी पाडण्याचा डाव मतदारांना पटला नसल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलं। परिणामी मतदारांनी साथ दिल्यामुळे शरद पवार गटानं लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवर उमेदवार जिंकले। त्या यशानंतर राज्यात पवारांच्या तुतारीची हवा झाली। दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर शरद पवार हे पायाला भिंगरी बांधून राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत। तसेच राज्यभर त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या पोटात गोळा आणणार आहे। त्यामुळेच अनेकांना आपले भवितव्य तुतारी फुंकणाऱ्या माणसात दिसू लागल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे। त्यामुळे विधानसभेला युती किंवा भाजपातून निवडणूक लढवण्यापेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्यास अनेक नेते पसंती देत आहेत। त्यामुळे गेल्या महिन्याभरात सर्वाधिक इनकमिंग हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात झाले। मंडळी, सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्यासाठी तब्बल 1200 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याचं समोर आलेलं आहे आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा विचार करता साधारणतः 80 जागा शरद पवार यांच्या वाट्याला येतील असं चित्र सध्या दिसून येत आहे। त्यामुळे फक्त 80 जागांसाठी 1200 इच्छुक उमेदवार हे प्रमाण आश्चर्य वाटण्यासारखं आहे। भाजपला राज्यात जेव्हा चांगले दिवस आले होते त्यापेक्षा हे प्रमाण अधिक आहे असं काही जण सांगतायत। शिवाय गेल्या काही वर्षात पवार यांना सोडून गेलेले नेते सुद्धा त्यांच्याकडे सध्या परत येत असल्याचं चित्र आहे। म्हणजे पवारांच्या पक्षातून लढणं हे उमेदवारांना सध्या सेफ वाटतंय अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पण मंडळी, गेल्या काही काळापासून सत्तेपासून दूर असताना आणि पक्षफुटीनंतर ताकद कमी झालेली असताना सुद्धा अजूनही शरद पवार यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांच्याकडूनच लढण्यासाठी अनेक उमेदवारांचा कल का दिसून येत आहे? एकंदरीत सध्या शरद पवार यांच्याकडून लढणं उमेदवारांना सेफ का वाटतंय त्याचीच आपण 5 मुद्द्यांच्या आधारे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे। मंडळी, 2014 आणि 2019च्या निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आउटगोईंगचं प्रमाण वाढलं होतं। सगळे रस्ते भाजपाच्या दिशेने जात होते। दरम्यान आता 2024च्या लोकसभेचे निकाल लागले, मग याला अनपेक्षित मोठं यश मिळालं आणि इनकमिंग आउटगोईंगची दिशा बदलायला सुरुवात झाली। काँग्रेस आणि त्यातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे ओढा वाढलेला दिसू लागला। शरद पवारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या सध्या वाढल्याची पाहायला मिळते। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी महायुतीने लाडकी बहीण योजना, युवा रोजगार प्रशिक्षण, तीर्थदर्शन, वयोश्री योजना आदी लोकप्रिय योजनांची घोषणा केली। वैयक्तिक लाभाच्या या योजना मतदारांना आकर्षित करतील व त्या माध्यमातून पुन्हा सत्तेत येण्याचा राजमार्ग प्रशस्त होईल अशी महायुतीला अपेक्षा होती। मात्र या योजना जाहीर करूनही पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची वाढत चाललेली संख्या मात्र भाजप आणि अजित पवार गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता दिसत आहे। महायुतीने आणलेल्या या योजनांचा जनतेवर किती प्रभाव पडणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल। मात्र या योजनेचा सध्या तरी सत्ताधारी पक्षातीलच अनेक नेत्यांना तितकासा भरोसा राहिला नसल्यानं अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीत आणि त्यातही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्यास सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला। शिवाय भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार विनायकराव पाटील, कोल्हापूरचे समरजित सिंह घाटगे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय। समरजित सिंह घाटगे यांच्यामुळे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे। तर इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक असलेले भाजपाचे हर्षवर्धन पाटील सध्या फलटण आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणारे रामराजे नाईक निंबाळकर किंवा माढ्यात लढण्यासाठी इच्छुक असलेले रणजित शिंदे असे अनेक नेते मंडळी देखील आगामी काळात तुतारी हाती घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे। एकंदरीतच शरद पवार यांच्याकडे जाण्यासाठी नेत्यांचा ओढा वाढलाय, पण ते का हे आता आपण थोडक्यात पाहूयात। मंडळी, शरद पवार यांच्याकडून निवडणूक लढणं सेफ आहे असं वाटण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लोकसभेतील शरद पवार यांच्या पक्षाने केलेली उत्कृष्ट कामगिरी। मंडळी, लोकसभेला बलाढ्य अशी महायुती समोर असताना सुद्धा 80च्या स्ट्राईक रेटनं शरद पवार यांचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले। पण लोकसभा निवडणूक ही विधानसभेची लिटमस टेस्ट होती। परिणामी सध्या शरद पवार यांना लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा लोकांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा अंदाज अनेक नेत्यांना आहे आणि म्हणून त्यांचा शरद पवार गटात जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। सध्याच्या परिस्थितीत शरद पवार यांच्या पक्षाकडून लढलं तर जिंकण्याचे चान्सेस जास्त असतील असं त्यांचं मत बनत चाललेलं आहे असं राजकीय जाणकार सांगतायत। म्हणजे शरद पवार यांच्याकडून लढणं सेफ आहे असं वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेत असलेली सहानुभूती। मंडळी, भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी फोडलं असा संदेश या दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर सामान्य मतदारांमध्ये गेला आणि उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती तयार झाल्याचं दिसून आलं आणि तीही सहानुभूती निवडणुकीमध्ये इनकॅश करण्यात शरद पवार सगळ्यात जास्त यशस्वी ठरले। शरद पवार यांचं ज्येष्ठत्व, शिवाय त्यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हातातून काढून घेतला, त्यांनीच उभे केलेले अनेक नेते त्यांना सोडून गेले, त्यांच्या मुलीचा लोकसभेला पराभव करण्यासाठी अनेक जण एकत्र आले। त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात एकटं पडलेल्या शरद पवारांना आपण साथ दिली पाहिजे असं सर्वसामान्य जनतेला वाटलं आणि याच सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी शरद पवार यांना सर्वसामान्य जनतेची जास्त सहानुभूती मिळताना दिसून आलं।
त्याच सहानुभूतीचा फायदा करून घेण्यासाठी अनेक नेते त्यांच्याकडून लढण्यासाठी सध्या इच्छुक असल्याचं समजतंय. मंडळी, शरद पवार यांच्याकडून लढणं सेफ आहे असं वाटण्याचं तिसरं कारण म्हणजे मराठा आंदोलनामुळे डॅमेज झालेले भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट. मंडळी, महाराष्ट्रात गेल्या काही काळात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केल्याचं दिसून आलं. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी जरांगे यांनी अनेक वेळा उपोषण केलं, शिवाय अनेक वेळा आंदोलनही केल्याचं दिसून आलं. मंडळी, या सगळ्यांमध्ये जरांगे यांचा मुख्यतः रोष हा देवेंद्र फडणवीस आणि पर्यायानं भाजपावर असल्याचं दिसून आलं. त्यामुळं या लोकसभेत भाजपाला त्याचा फटकाही बसला आणि विधानसभेत सुद्धा भाजपाला त्याचा फटका बसेल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. आणि महायुती म्हणून एकत्र असल्यानं शिंदे व अजितदादा गटाला पण त्याचा तोटा होईल असा अंदाज नेत्यांना आहे. तसंच अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल आजपर्यंत कुठलीही ठाम भूमिका घेतली नाही, त्यामुळं मराठा समाज त्यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय. पण दुसरीकडे शरद पवार यांनी पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाबद्दल सौम्य भूमिका घेतल्याचं दिसून आलं. शिवाय मध्यंतरी जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचाच हात असल्याची टीका सुद्धा झाली होती. जरी आता फडणवीस एकेकाळी शक्य असून सुद्धा शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिलं नाही अशी टीका करत असले तरी सर्वसामान्य जनतेच्या नजरेत सध्याचं सरकार त्यासाठी जबाबदार असल्याची भावना आहे. दरम्यान कमी डॅमेज व्हॅल्यू असल्यानं अनेक नेते शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचं पसंत करतायत, कारण त्यांच्यासाठी तो एक सेफ ऑप्शन आहे. म्हणजे शरद पवार यांच्याकडून लढणं सेफ आहे असं वाटण्याचं चौथं कारण म्हणजे भाजप विरुद्ध असलेली अँटी इन्कम्बन्सी. मंडळी, भाजप 2014 पासून आतापर्यंत म्हणजे गेली 10 वर्ष केंद्रात आणि साधारणतः तेवढाच काळ राज्यात दोन्हीकडे सत्तेत होतं. त्यामुळे तब्बल 10 वर्ष सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टी, अनेक निर्णय चुकले आणि अनेक लोक या काळात त्यांच्यावर नाखुश असल्याचं दिसून आलं. म्हणजे 10 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर अँटी इन्कम्बन्सी असणं हे राजकीय दृष्ट्या नॉर्मल आहे आणि या अँटी इन्कम्बन्सीचा भाजपाला या लोकसभेत सुद्धा सामना करावा लागला होता. अब की बार 400 पार म्हणणारं भाजप प्रत्यक्षात बहुमतापासून सुद्धा लांब राहिलं. शिवाय सध्या राज्यात असलेल्या महागाई, बेरोजगारी, समाजातील वाढत चाललेली विषमता, मराठा आरक्षण या काही प्रमुख समस्या भाजपाला या विधानसभेला सुद्धा भेडसावणार आहेत. म्हणजे लोकसभेचाच कित्ता या विधानसभेला सुद्धा रिपीट होण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे आणि त्यामुळेच भाजपाच्या अँटी इन्कम्बन्सीमध्ये आपण सापडून कुठेतरी त्याचा आपल्याला तोटा होऊ नये म्हणून व दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाला सध्या चांगलं वातावरण दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन आपण अँटी इन्कम्बन्सी पासून वाचण्याचा प्रयत्न अनेक नेते करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे. म्हणजे शरद पवार यांच्याकडून लढणं सेफ आहे असं वाटण्याचं शेवटचं म्हणजे 5वं कारण शरद पवार यांचं कसदार आणि करिश्माई नेतृत्व. शरद पवार म्हणजे गेली कित्येक दशकं राजकीय क्षेत्राला न उलगडलेलं कोड आहे. तब्बल 60 वर्षांपेक्षा जास्त काळ यशस्वी राजकारण करून त्यांनी आपलं करिश्माई नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. शिवाय पवार हे फक्त राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवर सुद्धा वजन ठेवून असलेलं एक मातब्बर नेते आहेत. या लोकसभेला भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी करण्यात शरद पवार यांचा पुढाकार होता. शिवाय गेले काही महिने आपल्याला राज्यातील सरकार बदलायचंय असं जाहीर करून त्यांनी आक्रमक प्रचारही चालू केलाय. या त्यांच्या प्रचाराचा विरोधकांनी चांगलाच धसका घेतल्याचं दिसून येतंय. एकंदरीतच प्रचंड राजकीय समज, जुनं जाणतं कसदार आणि प्रभावशाली नेतृत्व यामुळे पवार यांच्याकडे सध्या अनेक नेते, कार्यकर्ते आकर्षित होऊन त्यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं दिसून येतंय. मंडळी, एकंदरीतच शरद पवार हेच यावेळी सत्ता कारणाचे शिल्पकार ठरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे आणि म्हणूनच त्यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग चालू असल्याचं कळतंय. पण मंडळी, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय? शरद पवार यांच्या पक्षात सध्या इन्कमिंग का वाढले? त्याचा त्यांना विधानसभेला फायदा होईल की तोटा? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.